तर नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण एका पेरूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आपल्या टीमचे मेंबर थोरात सर यांचा एक खूप चांगल्या पद्धतीचा पेरूचा प्लॉट इथे सरांनी सक्सेस केलेला आहे आणि या प्लॉटचा फक्त एक शेवटचाच तोडा राहिलेला आहे. हा पूर्ण एरिया येतो पाथर्डीमध्ये. कोणतं गाव येतं सर? कोळगाव. कोळगावमध्ये हा एकच प्लॉट आहे जिथे आसपास जवळजवळ बघायला गेलं तर 60 ते 70 किलोमीटर पर्यंत आसपास एकही प्लॉट नाही. परंतु इथेच एक चांगला प्रयोग असा शेतकऱ्यांनी सुरुवातीला केला आणि आज हा प्लॉट सक्सेस झालेला आहे. या प्लॉटमध्ये आज आम्ही आलेलो आहोत आणि एक चांगल्या पद्धतीनं पाहणी केली. त्याच्यानंतर समजलं की खूपच छान पद्धतीचा प्लॉट इथे सक्सेस झालेला आहे. तर या प्लॉटमध्ये साधारण माल जर बघायचा झाला, ही बघू शकता तुम्ही क्वालिटी, खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटी, अतिशय अशा ड्राय भागामध्ये आणि खूप टेम्परेचर आहे तरी सुद्धा चांगल्या क्वालिटीचा माल या भागामध्ये या प्लॉटमध्ये आलेला आहे. तर सरांची ही विचारूया आपण की कशा पद्धतीनं यांना आपलं सहकार्य लाभलं आणि थोरात साहेबांची कन्सल्टिंग कशा पद्धतीने इथे यांना लाभली याचा आपण थोडीशी माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण? झिरपेणी वृत्ती. ओके. तर या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून थोरात साहेबांनी कन्सल्टिंग केलेली पूर्ण, एकदम सुरुवातीपासून पूर्ण. आणि झाडं जेव्हा लहान होती तेव्हा सुरुवातीला तुम्ही हा या एरियामध्ये पहिलाच प्रयोग केला? पहिलाच. आसपास कुठे प्लॉट आहेत का? नाही. पूर्ण हे माल कसा गेलाय मार्केटला? काय रेंज? 40 रुपयांनी गेलाय. त्याच्यापेक्षा जास्त कमी जास्त झालेलं आहे? 40-45 याच्यामध्ये या रेंज मध्ये गेलेले. ओके ओके. तर याला रिझल्ट जे आपण सुरुवातीला साईजअप सोडलं होतं, साईजअप वगैरे किंवा इतर जे मटेरियल थोरात साहेबांनी जे कन्सल्टिंगच्या माध्यमातून मटेरियल दिलं, त्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवला का चांगला? खूप भारी एकदम चांगल्या पद्धतीने जाणवलेला आहे. तर चला थोडीशी थोरात साहेबांचीही आपण चर्चा करूया की कशा पद्धतीने यांनी सुरुवातीपासून हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. तर थोरात साहेब, सांगायचं झालं तर हा प्लॉट म्हणजे या एरियामधला पहिला प्रयोग. तर तुम्ही कसा हँडल केला? पहिल्यांदा सरांचा मला कॉल आला की पाथर्डी जिल्ह्यामध्ये 70 किलोमीटर अंतरावरती एकही प्लॉट नाही आणि मी लावलेला आहे प्लॉट. ओके. तर ह्या प्लॉट मध्ये मला सक्सेस व्हायचंय. ओके. ज्यावेळेस मी पहिल्यांदा प्लॉट वरती आलो, खूप लहान झाडं होती. सरांशी माझं बोलणं झालं की आपण झाडं डेव्हलप करून त्याच्यावरती फळ करूया. ओके. तर डेव्हलपिंगला ट्रीटमेंट दिले, व्यवस्थित झाडं डेव्हलप केले, नंतर आपण ह्याच्यावरती बाहेर धरला. ओके. तर ह्या एरियामध्ये अगदी शेतकरी मित्रांनो, या अगदी एरियामध्ये बघायला गेलं तर आसपास सुद्धा कुठेही एकही प्लॉट नाहीये. पेरूचे प्लॉट कुठे, पेरूची औषधं कुठे अवेलेबल होत नव्हती, तर ती स्वतः थोरात साहेबांनी पूर्ण इथपर्यंत अवेलेबल करून दिली आणि हा प्लॉट आज एक खूप चांगल्या पद्धतीनं सक्सेस झालेला आहे. जे औषधं मिळायचे ते थोडक्यात तुम्ही बारामतीहून इथे अवेलेबल करून दिले? बारामतीहून, कारण इथे मी जे काय ट्रीटमेंट देईल, जे काय औषध देईल, त्यांना इथे मिळत नव्हते. ते बारामतीहून तुम्ही अवेलेबल करून दिले. ओके. तुमचं विजिट किती दिवसाला करत होते तुम्ही इथे? 1 महिन्यातून एकदा विजिट राहायचे. 25 दिवसातून 30 दिवसातून एक विजिट कंपल्सरी द्यायचो मी. कंपल्सरी द्यायचं. ओके. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं थोरात सर हे आपल्याच टीम मधले आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं पेरूमध्ये थोरात साहेबांचं सध्या काम खूपच छान पद्धतीनं चाललेलं आहे. थोरात साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून पेरूसाठी तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकताय. तसेच आपल्या टीम मध्ये पूर्ण डाळिंब असू द्या, शिमला मिरची, तसेच तरकारी, इतर सर्व पिकांमध्ये आपली कन्सल्टिंग चालते. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुमचा प्लॉट असू द्या, तुम्हाला व्हिजिट भेटेल. ज्या एरियामध्ये तुम्हाला पेरू असू द्या किंवा इतर पिकं असू द्या औषधं उपलब्ध होत नसतील तर ते पूर्णपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर चला मंडळी, आजचा हा प्लॉट तुम्ही पाहिला कशा पद्धतीनं आहे. पूर्ण प्लॉट ही तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत. तर चला भेटूया पुन्हा एकदा माहितीशीर अशाच व्हिडिओ सोबत. धन्यवाद.